पहिल्या प्रकारामध्ये आपण ओल्या नारळाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, 1 चमचा जायफळ वेलचीची पावडर घेतलेली आहे, 2 मोठे चमचे दूध पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा या ठिकाणी साजूक तूप घेतलेला आहे आणि थोडंसं केसर कोंबट दुधात मी भिजत घालून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा वाटी मी ओल्या नारळाची चव वापरलेली आहे आणि ही अगदी बारीक मिक्सरमध्ये मी करून घेतलेली आहे। अगदी बारीक जर ओला नारळ आपण मिक्सरमधून केला तर अगदी सुंदर ही खीर तयार होते। आणि ज्या वाटीने आपण साखर आणि ओल्या नारळाचं चव मोजली त्याच वाटीने 3 वाटी दूध घेतलंय। त्याचबरोबर गार्निशिंगसाठी पिस्त्याचे तुकडे, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, 5 ते 6 काजू, 4 वेलदोडे, थोडेसे बदामाचे काप आणि काजूचे काप या ठिकाणी मी घेतलेले आहेत। तेवढं साहित्य आपल्याला खीरीसाठी लागणार आहे। अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी ही खीरीची रेसिपी आहे। तर या ठिकाणी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात साखर, जायफळ वेलचीची पावडर, दूध पावडर, त्याचबरोबर 3 ते 4 वेलदोडे यात घालायचे आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 काजू मी यामध्ये घालून घेतलेली आहे। ही पावडर केल्यामुळे खीर अगदी पटकन घट्ट होते आणि हिला टेक्स्चर खूप छान येतं आणि अगदी कमी वेळात आपली खीर तयार होते। हे बघा, या पद्धतीने अगदी बारीक पावडरमध्ये आपण हे मिश्रण तयार करायचं आणि आता एका कढईमध्ये आपण तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेत, काजू आणि बदामाचे काप आपण जे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित एक अर्धा मिनिट आपण यामध्ये बारीक गॅसवरती हे परतवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित परतवून झाले की त्याच तुपामध्ये ओल्या नारळाचं अर्धा वाटी जी चव घेतलेली आहे ती घालायची आणि 1 मिनिटभर छान मंद आचेवरती ह्या तुपामध्ये हे परतवून घ्यायचं आहे। ही खीर मी 2 ते 3 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात केलेली आहे। तुमच्याकडे जर जास्त लोक असतील तर तुम्ही दुपटीत तिपटीत ही प्रमाण वाढवून खीर तयार करू शकतात। तर या ठिकाणी हे छान मिनिटभर मी भाजून घेतलंय। त्यानंतर आपण जे दूध घेतलंय ते सुरुवातीला अर्ध दूध घालायचं आहे आणि अर्ध थोडंसं बाकी ठेवायचं आहे, कारण की अगदीच पटकन आपण दूध सगळं घातलं तर ह्या ओल्या नारळाच्या गाठी बांधल्या जाऊ शकतात। त्यामुळे थोड्याशा दुधात आधी हे नारळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स झालं की लगेचच उरलेलं दूध आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे पहा, तर 3 वाटी हे दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे। खूप जास्त हिला आटवावं लागत नाही, खूप जास्त वेळ हिला उकळून घ्यावं लागत नाही, अगदी झटपट ही खीर तयार होते। दूध घातल्यावर थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण केशरचं जे दूध घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत ही खीर थोडीशी ढवळून घ्यायची आहे। छान अशी ढवळून घ्यायची। एक उकळी आली की यामध्ये आपण जे साखरेचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। हे पहा, हे सगळं मिश्रण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर कमी करून घेऊ शकतात। तर या ठिकाणी आता हे सगळं मिश्रण घालून झाल्यावरती व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे आणि मस्त उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा, अगदी मस्त याला घट्टपणा लगेचच आलेला आहे। आता याला उकळ फुटलेली आहे आणि जसं जसं याला उकळ फुटेल तसं तसं हिचा कलरही छान येणार आहे, कारण आपण यामध्ये केशरचं दूध वापरलेलं आहे। हे बघा, मस्त याला उकळ फुटले। पुढचे 2 ते 3 मिनिटं आपण याला छान उकळू दिलेलं आहे आणि मस्त आपली ही खीर तयार होते आहे। हे बघा, मस्त घट्टपणा हिला आलेला आहे आणि पुढचे अजून 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर आपण हिला उकळू द्यायचं आहे। आता पूर्णपणे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही खीर बघा तुम्ही मस्त तयार झालेली आहे। वरती अशी साय आलेली आहे आणि अगदी मस्त घट्ट तयार झालेली आहे। अवघ्या 10 मिनिटात आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होते। नारळी पौर्णिमेला पटकन नैवेद्याला नारळाची काहीतरी वस्तू करायची, काहीतरी पदार्थ करायचा म्हणून अगदी झटपट तयार होणारी ही खीर तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, मस्त असं टेक्स्चर तिला आलेलं आहे आणि आता थोडीशी थंडी झाली की ही खीर अजूनच घट्ट होते। हे बघा, थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर ही खीर आलेली आहे आणि मस्त हिला घट्टपणा आलेला आहे। अगदी सुंदर रबडीदार टेक्स्चर या खीरीला तयार झालेलं आहे। तुम्हाला जर खोबऱ्याचे काप किंवा खोबऱ्याचा किस या खीरमध्ये आवडत असेल तर तुम्ही तेही यामध्ये घालू शकतात। आता थोडंसं याला आपण गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि हिला सर्व करायचं आहे। तर आपली मस्त ओल्या नारळाची खीर झटपट तयार झालेली आहे। तर ही खीरीची रेसिपी घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे बघा, आता नॉर्मल टेम्परेचरवर थंड झाल्यावर ही खीरीचं टेक्स्चर तुम्ही बघा, अगदी घट्टसर मस्त अशी ही झटपट ओल्या नारळाची खीर तयार झालेली आहे। आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत। दुसऱ्या प्रकारात आपण नारळी भात कसं करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी आपण 1 कप म्हणजे त्याच कपाने मोजून अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणतीही घरातली वाटी वापरली तरी चालेल। या ठिकाणी अर्धा कप बरोबर मी गूळ घेतलेला आहे, म्हणजे जेवढा कप आपण तांदूळ घेतला तेवढाच कप आपण गूळ घ्यायचा आणि गूळ मी कापून घेतलेला आहे आणि पाऊण कप नारळाचा
चव घ्यायचा आहे. ओल्या नारळाचा चव या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर हा पाऊण कप आहे. तर हा अगदी छान मी बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये. खूप जास्त जाडसर मी ठेवलेला नाही, कारण की जाडसर जर ठेवला तर थोडासा भात खाताना ते कचकन लागतो. त्यामुळे मी अगदी छान याला मऊसूत बारीक करून घेतलेला आहे. तर याच पद्धतीने जर बारीक केलं तर भात अगदी छान मेळे धरतो आणि सुंदरही लागतो. आता या ठिकाणी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजूचे काप घेतलेत, बदामाचे काप करून घेतलेत, दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा घेतला आहे, 4 लवंगा घेतल्या आहे आणि 4 वेलदोडे थोडे फोडून घेतलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी, मीठ घेतलं आहे चवीपुरता, केशरचं दूध घेतलेलं आहे आपण या ठिकाणी. दुधामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या घातल्या आणि ते भिजत घातलेल्या होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी मी नारळ आपण फोडल्यावर जे पाणी निघतं तेही या ठिकाणी वापरणार आहे. तर या ठिकाणी जेवढा तांदूळ आहे तेवढंच या ठिकाणी नारळाचं पाणी आहे, म्हणजे अर्धा कप तांदूळ आणि अर्धा कप नारळाचं पाणी असं या ठिकाणी आपण प्रमाण घेतलेलं आहे. आता एका कुकरमध्ये आपण हे तूप घालून घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे मी तूप घातलं आहे. त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घातला आहे, लवंगा आणि वेलदोडेही घालून घेतले आहे. ते व्यवस्थित या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण जे कापून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तेही छान यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा नारळी भाताचा हा प्रकार आहे. झटपट नैवेद्यासाठी नारळी पौर्णिमेला तयार करण्यासाठी गोडाचा अगदी उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर नारळाची चव आपण या ठिकाणी घालून घ्यायची आहे. व्यवस्थित ड्रायफ्रूट्स परतवून झाले की नारळाची चव छान यामध्ये परतवून घ्यायची आहे. पुढचं अर्धा ते पाऊण मिनटं आपण यामध्ये हे एकसारखं ढवळायचं आहे आणि ही नारळाची चव व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पूर्णपणे ही यामध्ये मोकळी होते. या ठिकाणी मी खूप बारीक ह्या नारळाची चवीला केलेलं आहे, त्यामुळे ती थोडीशी गोळा झाल्यासारखी झालेली आहे. पण अशीच नारळाची चव जर वापरली तर भात अगदी सुंदर लागतो. आता व्यवस्थित नारळाची चव परतवून झालेली आहे. त्यामध्ये आपण जो गूळ घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तोही व्यवस्थित या नारळाच्या चवीमध्ये व्यवस्थित परतवायचा. पूर्णपणे मेल्ट झाला की यामध्ये आपण नंतर तांदूळ घालणार आहोत. हे बघा अगदी मिनिट भरामध्ये आपला हा गूळ यामध्ये परतवून झालेला आहे. गूळ व्यवस्थित मी कापून घेतला आहे. व्यवस्थित बारीक कापल्यामुळे तो पटकन मेल्ट होतो. हे बघा आता तांदूळ जो आपण घेतला होता तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यावरती आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तांदूळ घालून झालेला आहे आणि तो परत आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने ह्या सगळ्या मिश्रणामध्ये हा तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. या ठिकाणी तांदूळ भिजतही घालायची आवश्यकता नाही आहे. अगदी झटपट हा राईस तयार होणार आहे. आता हा व्यवस्थित परतवून झाला आहे. यामध्ये आपण जे नारळाचं पाणी घातलं आहे म्हणजे अर्धा कप हे पाणी आहे, तर यामध्ये अर्धा कप आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नारळाचंच पाणी वापरल्यामुळे याला व्यवस्थित छान चव येणार आहे, कारण नारळाच्या पाण्याला एक वेगळी चव असते. थोडंसं आता पाव कप आपण पाणी यात घालायचं आहे आणि परत याला मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची आहे. तर या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मी अर्धा कप तांदळासाठी 1 कप पूर्ण फुल भरून पाणी वापरायचं आहे. त्यासाठी अर्धा कप नारळाचं पाणी वापरलं आहे आणि अर्धा कप साधं पाणी वापरलं आहे. आता या ठिकाणी आपण जे केशराचं दूध तयार केले तेही घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान याला उकळ फुटू द्यायची आहे. हे बघा मस्त हे एकजीव करायचं आहे आणि मस्त उकळी फुटेस्तोवर आपण हे उकळू द्यायचं आहे. आता पाव कप पाणी आपण यामध्ये परत घालायचं आहे. उकळी फुटल्यावरती पाणीही थोडंसं कोंबट करून घालायचं आहे. आता व्यवस्थित याला परत छान उकळ फुटली की आपण यामध्ये थोडासा कलर घालणार आहोत. तर हा कलर घालणं टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही थोडासा गुळ डार्क कलरवर जर घेतला तर भाताला कलर छान येणार आहे. पण माझ्या गुळाचा कलर हा खूपच पिवळटसर होता, त्यामुळे याला कलर आला नाही, म्हणून मी या ठिकाणी थोडासा फूड कलर वापरलेला आहे. थोडेसे चवीपुरतं या ठिकाणी मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपण यावर झाकण लावून याच्या बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. हे बघा मस्त अशी याला उकळ फुटलेली आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे. गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित उकळ फुटल्यावरच कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या काढून झाल्यावर तुम्ही भात बघू शकतात. अगदी मस्त शिजलेला आहे. दाणा दाणा मोकळा झाला आहे. अगदी भाताचा शीतशीत मोकळा दिसतो आहे. अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आणि पूर्ण जिन्नस यामध्ये पडलेले आहेत. अगदी सुंदर टेक्स्चरमध्ये आपला हा नारळी भात तयार झाला आहे. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणाऱ्या ह्या नारळी भाताची रेसिपी आहे. नारळी पौर्णिमेला बराच स्वयंपाक असतो, त्यामुळे झटपट नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचं करायचं म्हणून हाही एक उत्तम असा पर्याय आहे. हे बघा अगदी एक एक शीत मोजता येईल इतका सुंदर मऊसूत हा शिजलेला आहे. तर या ठिकाणी
जे पाण्याचं प्रमाण घेतलं आहे तांदळासाठी, तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी असं मी प्रमाण वापरलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर टेक्स्चरमध्ये आपला भात तयार आहे. आता आपण प्रकार तिसरा पाहणार आहोत. तर तिसऱ्या प्रकारात आपण या ठिकाणी नारळाची पोळी करणार आहोत. तर या ठिकाणी मी 2 वाटी नारळाचा चव घेतला आहे कढईमध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2 मोठे चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे. 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. जायफळ वेलचीची पावडर घेतली 1 चमचा आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी. 2 वाटी नारळाच्या चवसाठी 1 वाटी गूळ मी या ठिकाणी वापरला आहे. आता या ठिकाणी नारळाच्या पोळीसाठी आपण जे पीठ घेणार आहोत ते 2 वाटी घेतलेलं आहे. ज्या वाटीने नारळाची चव मोजली त्याच वाटीने 2 वाटी कणिक घेतलेली आहे साधी घरातली आणि पाव वाटी बेसन पीठ घातलं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि 2 मोठे चमचे मोहनासाठी तेल घातलेलं आहे. व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण रेग्युलर पोळीसाठी जसा उंडा करतो त्याच पद्धतीने हे मळायचं आहे. थोडंसं सैलसर आपण ही कणिक मळून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने अगदी जसं जसं आपण हे मळत जाऊ तसं तसं पाणी टाकायचं आहे आणि अगदी मस्त मऊसूत थोडंसं रेग्युलर पोळीच्या कणकेपेक्षा थोडी सैलसर कणिक आपण मळून घ्यायची आहे. नंतर झाकण ठेवायचं आहे. नंतर आपण ज्या कढईत चव घेतला आहे मोजून ती कढई गॅसवर ठेवायची आणि थोडंसं तूप यामध्ये घालून ते मेल्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 वाटी नारळाचा चव मी घेतलेला आहे. अगदी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. जितका जास्त बारीक हा करता येईल तितका जास्त बारीक करायचा कारण की नारळाची पोळी करायची आहे. तर हे जे आपलं हे सारण आहे अगदी पुरणासारखं तयार होण्यासाठी अगदी बारीक असं नारळाचं चव तयार करायचं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी जो गूळ घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे. 2 वाटी नारळाच्या चवसाठी 1 वाटी गुळाचं प्रमाण या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर व्यवस्थित गूळ मेल्ट झाला आहे. अगदी मिनिटभरात तो मेल्ट होतो कारण की मी तो कापून घेतला आहे. गूळ मेल्ट झाल्यावर यामध्ये आपण जी दूध पावडर घेतली आहे ती घालून घ्यायची आहे. व्यवस्थित दूध पावडर मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण जी जायफळ वेलचीची पावडर घेतली आहे 1 चमचा ती घालून घ्यायची आहे. तीही व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. हे बघा अगदी 4 ते 5 मिनिटातच आपलं हे पुरणाचं सारण तयार झालं आहे. म्हणजे नारळाच्या पोळीसाठी जे पुरण तयार करावं लागतं ते तयार झालेलं आहे. तर हेही आपण एका ताटावर काढायचं आणि थंड करत ठेवायचं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपली कणिकही आपण व्यवस्थित तेल लावून थोडीशी मळून घ्यायची आहे. हे बघा अगदी छान मुरून आलेली आहे. आपण हिला सारण करतो तोवर मुरत ठेवलं होतं. त्याचे एकसारखे मी 6 उंडे केले आहेत आणि आता या पुरणाचेही नारळाचं जे पुरण तयार केले त्याचेही एकसारखे 6 उंडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आज जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्यात 6 पोळ्या अगदी सहज तयार होतात. तर त्या ठिकाणी आपण पोळी तयार करण्यासाठी घेणार आहोत. तर एक कणकेचा उंडा घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याची छोटीशी पारी करायची आणि या पारीमध्ये हा नारळाचा उंडा घालायचा आहे. हा उंडा घालून झाला की व्यवस्थित ही पारी बंद करायची आहे. जसं आपण नेहमी पुरणाच्या पोळीचा उंडा तयार करतो त्याच पद्धतीने हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अगदी छान मऊसूत आपली कणिक तयार झाली आहे आणि आपलं जे पुरणाचं सारण आहे ओल्या नारळाचं सारण आहे तेही अगदी सुंदर तयार झालेलं आहे. तर व्यवस्थित हे फ्लॅट करायचं आहे. हातावरती दाबून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि यावरती आपण हे थोडंसं प्रेस करून करून मोठं करायचं आहे आणि आपण ज्यामध्ये उंडे तयार करून ठेवले ती कढई झाकून ठेवायची आहे कारण की वरून याला कोरडेपणा यायला नको म्हणजे दुसरी पोळी लाटताना ती फाटायला नको. त्यासाठी आपण जे उंडे तयार केले ते झाकून ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने हा नारळी पोळीचा उंडा असा थापून थापून सुरुवातीला मोठा करायचा म्हणजे जेणेकरून उंडा करताना यात जर हवा असेल तर ती सगळी बाहेर निघेल आणि ही पोळी फाटणार नाही. आता व्यवस्थित थोडंसं कोरडं पीठ वरून लावून घ्यायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा अगदी अल्लद हाताने हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेतो आहे. अगदी सहज ही लाटली जाते आहे. पुरण आणि कणकेचं व्यवस्थित टेक्स्चर तयार झालं व्यवस्थित त्यांचं सारण तयार झालं तर अगदी सुंदर ही पोळी तयार होते. हे बघा काठोकाठ अगदी पुरण हे पसरलेलं आहे आणि आपली पोळी तयार झालेली आहे. आता ही पोळी आपण तव्यावर शेकण्यासाठी टाकून घेऊया. तर यासाठी तवा मी गरम करत ठेवला होता त्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता. त्यावरती ही पोळी घालायची आहे. गॅस हा मंद ठेवायचा आहे कारण आपल्याला खुसखुशीत अशी ही पुरणाची पोळी तयार करायची आहे. नारळी पुरणाची पोळी. तर या ठिकाणी मंद आचेवरच आपण ही पोळी शेकून घेणार आहोत. एक साईड व्यवस्थित शेकून झाली की तिला उलटं करायचं आणि त्यावरती तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झाल्यावरती परत त्याला एका साईडने पलटी करून दुसऱ्या साईडनेही तूप लावायचं आहे आणि आपल्याला खुसखुशीत पोळी करायची आहे. त्यामुळे गॅस मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती 2 ते 2.5 मिनिटं ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे.
एका साईडने तूप लावून झाल्यावर दुसऱ्या साईडने पण थोडंसं तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित हे तूप या पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर परत दोघं साईड अलटीपलटी करत आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची आहे। तुम्हाला जर मऊसूत पोळी आवडत असेल तर तुम्ही जास्त ही पोळी शेकू नका, अगदी मिनिटभरात ही पोळी शेकली जाते आणि लगेचच तुम्ही ही खायला घेऊ शकतात। पण आपल्याला या ठिकाणी 7 ते 8 दिवस टिकतील अशा खुसखुशीत या नारळी पोळ्या करायच्या आहेत। त्यामुळे मी मंद आचेवरती 2 ते 2.5 मिनिटं अगदी प्रेस देऊन ह्या पोळ्या शेकून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने याला दाब द्यायचा आहे आणि सगळीकडनं अगदी खुसखुशीत होईपर्यंत मंद आचेवरती आपण ही पोळी शेकून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आपण अलटीपलटी करायचं आहे। सगळ्या साईडने ही पोळी एकसारखी आपल्याला दाबून शेकायची आहे, जेणेकरून ह्या पोळीचं जे वरचं आवरण आहे ते व्यवस्थित कडक होईल, खुसखुशीत होईल आणि आतलंही गुळाचं जे सारण आहे ते व्यवस्थित खुसखुशीत व्हायला तयार होईल। हे बघा, अगदी 2 ते 2.5 मिनिटात आपली मस्त ही पोळी शेकली गेलेली आहे। वरती अगदी सुंदर असे डॉट आलेले आहेत आणि पोळी शेकून झाल्यावरती जाळीवर काढायची आहे, ताटात काढू नका, नाही तर तिला घाम येईल आणि ती नरम पडू शकेल। हे बघा, या पद्धतीने आता ह्या सगळ्या पोळ्या मी तयार करून घेणार आहेत। आता आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहे, अगदी खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या आपल्या नारळी पोळ्या तयार झालेल्या आहेत। तर या नारळी पौर्णिमेला हाही अगदी उत्तम असा नैवेद्यासाठी पर्याय आहे, तर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय नक्की करा। तर या ठिकाणी एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, अगदी खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे। अगदी 7 ते 8 दिवस तुम्ही हिला सहज स्टोअर करू शकतात, पण इतक्या सुंदर ह्या तयार होतात की 7 ते 8 दिवस ह्या टिकणार नाही, इतक्या छान चवीला लागतात। आता यामधलं तुम्ही सारण बघा, अगदी काठोकाठ पसरले आहे, मस्त लेयर तिला पडलेले आहेत। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर मंडळी, आजच्या ह्या 3 रेसिपीज नारळी पौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी गोडाचे पदार्थ म्हणून अगदी झटपट होणाऱ्या आहेत। त्यामुळे ह्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।